वगैरे आहे असं पाण्याचे संकेत तुम्हाला बिलकुल दिसणार नाही, कुठेच नाही दिसणार की पाणी आहे. या ठिकाणी पण दिसणार नाही. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष इथे उभे राहून असे एक अंदाज लावला की पाणी कुठे आहे का, कुठे ओलावा वाटतो का, कुठे गवत वगैरे उगलं आहे का, गवत वगैरे आलं आहे का, तर असं नाही आढळत. पण ज्यांना माहीत आहे की पाणी कुठे आहे, हो किती सुंदर. आपल्याला या डोंगराच्या आणि या डोंगराच्या मध्ये सेंटरमध्ये जायचं आहे. आता एक डोंगर आम्ही जस्ट पलटला. तर जोहार, पुन्हा एकदा आमच्या जंगलाकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि जोहार अभिवादन. तर आता आपण आलो आहोत, छोटे छोटे लहान दोन डोंगर पलटले. कोसपाचं भरण आता तुम्हाला मागे दाखवलं, जे दोन जंगलाच्या मध्ये आहेत. आम्ही त्याला मधली डोंगरी असं म्हणतोय. हे गावाचे आदिवासी येथील भूमिपुत्र. तर मधल्या डोंगरामध्ये वरती एकदम नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत, विहिरा आहे. आपण मागे जो विहिरा बघितला तो खाली आहे थोडासा. तर वरती आपण जाऊन पाहणार आहोत की पाणी आहे का, असेल तर तिथे पण थोडंसं आपण खणणार आहोत. तर हे घरटं आहे खारीचं. खारुताई तुम्ही जे सांगतात तिचं घरटं आहे. आलू का रुको, वीडियो चालू है ना अपना, थांब. तर एकदम मला सुरुवातीला दाखवलेलं त्या मधल्या डोंगरामध्ये आपण आलो आहोत. सर्वात उंच भाग आहे हा आमच्या डोंगरामध्ये, आणि इथे देखील 12 महिने पाणी राहतो. हे आहेत नैसर्गिक पाणीसाठे जे येथील आदिवासींच्या बौद्धिक ज्ञानामुळे पारंपरिक या विहिरांना ज्या शब्दाने आवाज दिला जातो त्याच्या मागावर आत्ता देखील इकडचे आदिवासी युवा किंवा गावकरी डोंगरामध्ये येतात. आणि हे दरवर्षी पाणी गावकऱ्यांसाठी, जंगलामध्ये येणाऱ्यांसाठी, लाकडांसाठी येणाऱ्यांसाठी, औषधे वगैरे जमा करण्यासाठी येण्यासाठी किंवा ही सोय दरवर्षी करतात पशुपक्ष्यांसाठी. आणि एवढ्यावरती पाणी असणं हे आश्चर्य करणारच आहे. कोणीही आमच्या गावामध्ये खूप पाणी टंचाई आहे. जमिनीमध्ये खूप पाणी कमी आहे. गावामधूनच सूर्या नदी जाते, पण त्या नदीचं पाणी हा गावाला नाही. म्हणजे पाणी हा पुरेसा असतो, पण टंचाई आहेच गावामध्ये. उन्हाळी शेती नाही करू शकत, गावातून नदी जाते तरी. पण एवढ्यावरती पाणी असणं हे निसर्गाचं एक अद्भुत
रूप आहे आणि हे देण आहे, हा चमत्कार आहे, साक्षात चमत्कार या निसर्गाचा. एवढ्या वरती देखील पाणी असणं. मला आजूबाजूला आवाज येत असेल, किती पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो. तर चला, रोहिदास साफ करण्यासाठी सुरुवात केली त्याने. कोसबाचे भरणात पाणी, कोसबाचे भरणात पाणी. त्या इकडं कोशीब येऊ, इकडे एक कोशीब. पहा ना, पोपटांचा आवाज येतो, अलग अलग पाखरांचा आवाज येतो. इथे बऱ्यापैकी शांतता देखील आहे, पशुपक्ष्यांचा आवाज आहे आणि थंडावा आहे. आता एवढा आम्ही घामाघीर होऊन एवढा मोठा जंगल च्या वरती आलो. अर्धा तास तरी लागला असेल आम्हाला लागायला. पाऊण तास लागला असेल सलग चालत येताना. 2-3 एका ठिकाणी बसलो, 1-2 ठिकाणी बसलो आम्ही. तर एक थंडावा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की तुमच्याकडे देखील असे जंगलामध्ये विहिरी असतील जे 12 महिने त्यामध्ये पाणी असतोय. 12 महिने, खास करून उन्हाळ्याच्या पूर्ण सीझनभर, जोपर्यंत जूनमध्ये पाऊस पडत नाही तोपर्यंत असे पाणीसाठे जंगलामध्ये असतातच. तर ते पाणीसाठे आपण राखले पाहिजेत, कारण की दरवर्षी ते पाण्यासाठी थोडेफार गाळतात. आता हा ओहळाचा भाग आहे, वरून रेतू माती पाण्याबरोबर वाहता हे झरे गाळले जातात. येथील आदिवासी जंगलामध्ये नेहमी येतोच. त्याची जीवनशैली ही निसर्ग आधारित आहे, जंगला आधारित आहे. तर तो हे विहिरीसाठी वर्षानुवर्षापासून साफ करत आला आहे. आता ती जबाबदारी आपण देखील घ्यायला पाहिजे. जर आपण आदिवासी गावामध्ये राहतोय, आदिवासी युवा आहेत, तर आपण आता हे वाडवडिलांचं बौद्धिक ज्ञान आपण आत्मसात करून ते संवर्धन करून पुढेपर्यंत जिवंत ठेवलं पाहिजे. जरा कधी ऊन वाढला रे वाढला, माणसं करपलीच. माणसाला हा छोटासा विहिरा खणून तयार झाला आहे. ओहोळ आहे, तुम्हाला दाखवलं सुरुवातीला त्याप्रमाणे. हा ओहोळ आहे. हा ओहोळच उमराच्या पाण्याच्या ठिकाणी जो विहिरा आहे, जो उन्हाळा संपेपर्यंत पाणी वन्य प्राण्यांसाठी आणि जंगलामध्ये येणाऱ्यांसाठी जो विहिऱ्यामध्ये पाणी राहते, त्या ठिकाणाला हा पाणी वाहत जातोय. म्हणजे त्या ठिकाणावरून हा पाणी वाहत जातो, हा ओहोळ. तर आपण आलो आहोत मधल्या डोंगऱ्यामध्ये. मधली डोंगरी असं ह्या डोंगरेला नाव आहे. मला सुरुवातीला दाखवलं तर असा हा पूर्ण शेप आहे. हा पण डोंगर आहे, इथून पण डोंगर आहे. खूप छान वातावरण आहे इकडचं. मधली डोंगरी असल्यामुळे इथे सावली देखील खूप आहे आणि थंडावा देखील खूप आहे. आणि सलग आम्ही पाऊण तास प्रवास करत वरती आलो. आता हा माथा एकदम जवळच आहे. तर आताच विहिरा हा साफ करून झाला आहे. आपण मागे जो विहिरा खणला तो तिथे म्हणजे विहिरा खणलेला नव्हता, तर तो पूर्ण आपण विहिरा खणला. आणि त्याच्यानंतर वरती देखील आहे. इथे पाणी होता, तुम्ही सुरुवातीला बघितलं पाणी होता, फक्त थोडासा वाकरला, खणला. आणि ह्याचे झिनावे देखील, पाण्याचे झरे देखील वरतीच आहेत. आणि पाण्याचे झरे हे वरून खालती येत आहेत, तुम्हाला दाखवतोय मध्ये. ठीक आहे. आपल्यासोबत मागच्या वेळी जे होते तेच गावकरी, माझे मित्र, माझे सोबते आहेत. राजेंद्र जाधव दादा आणि व्हिडिओ काढतोय रोहिदास गोवारी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या भागाला आणि ह्या मधल्या डोंगरातील पाण्याच्या ठिकाणाला आदिवासी पारंपरिक नाव आहे कोसबाचं भरण, असं या ठिकाणाला ओळखलं जातं. तुम्ही शांत राहिले ना तर खूप पक्ष्यांचा आवाज येतो. आता आम्ही बोलता बोलता मोबाईलचा कॅमेरा चालून होता तेव्हाच आम्हाला मोराचा देखील आवाज आला.
खूप प्रकारचे जीव या जंगलामध्ये राहतात. आपण बघतोय की भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही सह्याद्रीचं वाटोळं लावण्याचं काम सुरू आहे, एक कृमित्र विकास करण्यासाठी जंगलं उद्ध्वस्त केली जातात. हैदराबादचं प्रकरण असो किंवा हळदेवचं प्रकरण असो, लेह लडाखचं प्रकरण असो किंवा आसाम त्या भागाचं प्रकरण असो, सर्व ठिकाणी जंगलं ही उद्ध्वस्त केली जात आहेत आणि त्याच्यामुळे भयंकर तापमानवाढ होत आहे. उष्णता खूपच वाढली आहे आपल्या पालघरमध्ये देखील. तर या ठिकाणी पाणी असणं हे एक आश्चर्यचकित आहे आणि निसर्गाचं हे देणं आहे. निसर्ग नेहमी देत असतो आणि निसर्गाने निसर्गासाठी स्वतःसाठी केलेली ही उन्हाळ्याची सोय आहे. फक्त इथे आम्ही येऊन थोडंसं साफसफाई केली आणि दरवर्षी येथील आदिवासी येऊन हा विहिरा वाकरतात, साफ ठेवतात, संवर्धन करतात. ह्यासाठी पैसानिधी देखील खर्च केला जाणार आहे आमच्या गावामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये अशी छोटे छोटे विहिरे नैसर्गिक पाणीसाठी हे जिवंत ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. पण होते तिथला होती पाय ना, घे ना तू पे ना, पे नंतर मी पितो. कसा आहे टेस्ट? पाणी एक चांगलं पी प्राण्यासारखं. आता तरी बऱ्यापैकी नितळ आहे आणि खूप थंड पाणी आहे, जसं मडक्याचं पाणी. तर चला मित्रांनो, आपण पाण्याचा स्वाद घेतला आहे जंगलाच्या आणि आता आपण जात आहोत खाली घराकडे. तर जो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ शेअर करा आवडल्यास आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो पहा ना, पूर्ण साईडून किंवा पूर्ण म्हणजे सुकं वगैरे आहे, असं पाण्याचे संकेत तुम्हाला बिलकुल दिसणार नाही, कुठेच नाही दिसणार की पाणी आहे. या ठिकाणी पण दिसणार नाही. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष इथे उभे राहून असे एक अंदाज लावला की पाणी कुठे आहे का, कुठे ओलावा वाटतो का, कुठे गवत वगैरे उगलं आहे का, गवत वगैरे आलं आहे का, तर असं नाही आढळत. पण ज्यांना माहीत आहे की पाणी कुठे आहे त्यालाच माहीत असेल. आता ह्या भागामध्ये पण नाही वाटत. तिथं थोडंसं हे केलं आहे, वाकरलं आहे, तो पाण्याचा हे आहे तेव्हा म्हणजे तो ओलावा पाणी काढलेला म्हणून. आता तर बापरे खतरनाक रे, उलटला लगे. पहा ना किती पाणी जमलं आता पूर्ण. म्हणजे लहान खाडा होता तर एवढा मोठा खाडा झाला. तर कोण सांगू शकते की ह्या ठिकाणी पाणी असेल.